नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर आता सध्या उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या चालू आहेत आणि सगळ्या ज्या मुली आहेत तर त्या बघा आपापल्या माहेरी जाऊन 1 दिवस 2 दिवस 8 दिवस जसजसा त्यांच्याकडे वेळ असतो तर तशा माहेरी जाऊन राहतात। तर मी सुद्धा माझ्या माहेरी गेलेली होती। खूप काही थांबायला मिळत नाही, एकच दिवसासाठी गेलेली होती आणि येता येता आईने खूप सारं सामान दिलं, त्यामध्येच एक म्हणजे पुरण। तर तीच पुरणाची जी पोळी आहे तर ती मला बनवायची होती। तर सायंकाळच्या वेळेला मी ती सगळी बनवायला घेतली, कारण सकाळी सकाळी तर इतका वेळ नव्हता। सकाळी सकाळी सगळं स्वयंपाक पाणी वगैरे आटोपून घरातले कामं आटोपायचे होते। तर त्यामुळे सकाळी सकाळी इतकं जे हे अवघड काम आहे तर ते काही मी काढत नाही। तर रात्रीच्या वेळेला छान असं निवांत जे पुरण आहे तर त्याची पोळी मी बनवायला घेतली। तर खूप प्रयत्न करते की ज्याप्रमाणे माझी आई पुरणाची पोळी बनवते त्याप्रमाणे बनवण्याचा, कारण ती जेव्हा पुरणाची पोळी बनवते तर पुरणाच्या पोळीवर पिठाची जी कोटिंग आहे तर ती अजिबात दिसत नाही। असं वाटतं की नुसत्या पुरणाची पोळी बनवलेली आहे, त्यावर पिठाची कोटिंग न वापरता। तर माझ्याच्याने म्हणजे इतके दिवस झाले मी पुरणपोळी बनवते, पण माझ्याच्याने तशी पोळी अजूनही बनत नाही। तर चला, जशी मला बनवता येते त्या पद्धतीने मी बनवून घेतली आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपवते। बाय।